परिषद आहे, काय विषय आहे, काय सांगा? विषय महामंडळाच्या निवडणुकीचा आहे. आज 10 वर्षानंतर महामंडळाची निवडणूक लागते. जे पहिलं मंडळ होतं त्याची 10 वर्ष फक्त भ्रष्टाचार, कोर्ट केसेस ह्यामध्येच गेलेली आहे. त्यामुळे आमचं पहिले उद्दिष्ट आहे की भ्रष्टाचार मुक्त आणि कोर्ट केसेस मुक्त आणि तंटामुक्त महामंडळ उभं करणं. कारण हे उभं केलं तरच लोकांच्या प्रश्नांकडे वेळ द्यायला आम्हाला वेळ मिळेल. तर सध्या आपल्यासोबत किती लोक आहेत? जर सरकारने तुमची मागणी मान्य नाही केली तुमचं काय? आमचं 8 जणांचं अपक्षांचं आम्ही एक संघ तयार केलेला आहे. इतिहासात निवडणुकीत म्हणजे पहिल्यांदा अशी घटना घडली की 8 सर्व अपक्ष एकत्र येऊन ही निवडणूक लढतात. कोणती स्ट्रॅटर्जी आपण वापरणार आहात आणि त्याच्यामध्ये जे सगळे 8ही जण निवडून येतील या हिशोबाने? ह्या की आम्ही लोकांच्या प्रत्येकाच्या संपर्कात आहोत, प्रत्येक सभासदांच्या संपर्कात आहोत तुमच्या मार्फत. आणि सभासदांना ही गोष्ट पटते की हे आपल्यातलीच लोकं आहेत. सर्वजण ही सर्वजण आपल्यातलीच लोकं आहेत आणि सभासदांपर्यंत आतापर्यंत पोचलेलं आहे. त्यामुळे खूप लोकांचे आम्हाला आता फोन यायला लागले की आमचा पाठिंबा हा तुम्हाला आहे, तुमच्यासारखी लोकं निवडून आली तरच बदल घडू शकतो. निवडणुकीमध्ये पदार्पण करण्याआधी आपण कोणते कोणते असे सभासदांसाठी कामं केलेली आहेत ज्यांनी सभासद तुमच्यावर विश्वास ठेवतील? कसं आहे की आम्ही वैयक्तिक कोरोना काळामध्ये आम्ही वैयक्तिकरित्या खूप लोकांपर्यंत पोहोचलो. खूप लोकांना जेवढी आम्हाला मदत करता आली किटच्या माध्यमातून म्हणा की या बाकी सगळ्या माध्यमातून की पेशंट लोकांना पोचवणं असेल हॉस्पिटलला म्हणा किंवा प्रत्येक विभागातले आता आमच्या प्रत्येक विभागातले जे कामगार आहेत, कलाकार आहेत, ज्यांना रेशन पाण्याची पण वांदे होत होते, तर आम्ही वैयक्तिकरित्या पैसे काढून किंवा काही नगरसेवकांना हाताशी धरून या लोकांपर्यंत आम्ही पोचलेलो. ह्या लोकांपर्यंत आम्ही किट पोचवलेली आहे, या लोकांना आम्ही मदत केलेली आहे. त्यामुळे त्यांचा पाठिंबा आम्हाला आहे की नाही. जर काही हातात तुमच्या सत्ता नसताना ह्या गोष्टी तुम्ही आमच्याबरोबर आमच्यासाठी केल्या आहेत तर तुमच्या हातात सत्ता दिली तर नक्कीच बदल घडेल, हा त्यांचाही विश्वास. जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी 1 वर्ष आंदोलनामध्ये आम्ही सतत सकाळी 11 ते संध्याकाळी 5 उपोषणाला आम्ही 1 वर्ष बसत होतो. 1, 2, 3 आणि बरेच आमचे सगळे जे सहकारी आहेत हे आम्ही बसत होतो आणि तो आम्ही जयप्रभा वाचवला आणि तो जयप्रभा तसाच्या तसा ठेवलेला आहे. आणि आम्ही बरेच अशी आंदोलनं केलेली आहेत. ज्या पद्धतीनं या चित्रपट महामंडळामध्ये अध्यक्ष 5 वर्ष उलटल्यानंतर सुद्धा अधिकारी होते तर त्यांचे अधिकार बंद व्हावे आणि तो त्याच्यावरती प्रशासक नेमावा म्हणून ज्यांनी पहिल्यांदा केस केली होती त्यामध्ये मी अवधूत जोशी हे माझं पहिलं नाव आहे. आम्ही या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत की बाबा लोकांचं काम लोकांकडे यावं. आंदोलनात आम्ही सक्रिय असतोच. आता यावेळी आम्ही ठरवलं आहे की आता आंदोलन करणारी लोकच आता सत्तेवर जाऊ आणि त्यांना न्याय द्यावा. आपल्या संघाचं नाव आहे महामंडळ बचाव अपक्ष संघ. नाव ठेवण्यामागचं काय विचार होता? कोणापासून महामंडळाला वाचवायचं? आणि सगळे अपक्ष एकत्र आले. सत्तारूढ पॅनलमुळे जायचे लोकांच्या पासून हे महामंडळ वाचवायचं. ज्यांच्यामुळे 10 वर्षात जो आहे ते गलथान प्रकार महामंडळात चालू होता त्या ह्याच्यातूनच हे 10 लोक एकत्र आले. ही 2 पॅनेल आधीचे जे संचालक होते त्यांच्यातूनच मिळून ही 2 पॅनेल झालेली आहे. तर ही जी मंडळी आहे प्रत्येक वेळी खुर्ची त्यांना हवी आहे. त्या मंडळींना त्या गलथान कारभार करणाऱ्यांना आणि त्या भ्रष्टाचार करणाऱ्यांना आणि राजकारण त्या चित्रपट महामंडळामध्ये आणणाऱ्यांना आम्हाला त्याच्यापासून वाचवायचं. महामंडळापासून वेगळा प्रश्न आहे माझा पिक्चराच्या विषयासंदर्भात आहे. पूर्वी सत्याच्या विरोधात पिक्चर तयार होत होते, वास्तुस्थिती दाखवली जात होती. परंतु आता जी पिक्चर बनत आहेत ते पिक्चर कुठं ना कुठं एका पक्षाला मोठ्या करण्यासाठी पिक्चर बनत आहे. त्याचं नेमकं कारण काय आहे त्यावर आपण काय बोलू? कारण की एकतर सिनेमा बनवल्यानंतर तो सेन्सॉरकडे जातो आणि सेन्सॉरमध्ये सत्ताधाऱ्यांची माणसं बसलेली असतात. जर तुम्ही वास्तव दाखवायला गेलात किंवा सत्ताधाऱ्यांचे काही वास्तव सिनेमातून दाखवून लोकांच्या समोर जे काय सत्य आहे ते प्रयत्न केला तर पहिलं ते सेन्सॉरच्या माध्यमातून त्या सिनेमाला अडवलं जातं आणि त्याला एवढा त्रास दिला जातो की तो निर्माता परत आयुष्यात सत्य दाखवायला घाबरतो. मग सरकारला जे हवं असतं तसे फिल्म बनवायला तो प्रवृत्त होतो. त्यामुळे आता जे फिल्म येत आहेत की सत्तेचा वहावा करणारा त्यामुळे तशा फिल्म येत आहेत. दुसरी गोष्ट चित्रपटाला सबसिडी देऊन चित्रपट एक चांगल्या प्रकारे निर्माण व्हावे. आपली महाराष्ट्रातली मराठी संस्कृती वेगळ्या प्रकारची संस्कृती आहे.
ती संस्कृती सिनेमातून पडद्यावर यावी आणि पडद्याच्या माध्यमातून ती जगभर पोचावी ह्यासाठी सबसिडी दिली जाते. पण तिथं पुन्हा राजकारण होतं की महामंडळातर्फे काही समित्या नेमल्या जातात. मग त्या समितीमध्ये माणसं अशी पाठवली जातात की जे जाणून बजून अशा फिल्मला बाजूला केलं जातं आणि त्यांना आवश्यक असणारेच सिनेमे बाहेर पाठवले जातात. हा सगळा प्रकार चालला जातो. ते थांबवायचं असेल तर मग तुम्हाला तिथं चांगली माणसंच जाणं गरजेचं आहे की जे निपक्षपातीपणे काम करतायत, मानवतावादाचं काम करतायत. ते फक्त धर्म जात असं न करता पूर्ण भारताचा विचार करतायत, संविधानाचा विचार करतायत, अशी लोक जाणं गरजेचं आहे. पण हे महामंडळ मिळणार का असं काय आपण घडवणार आहात का? 100% मिळणार. म्हणून तर आम्ही सगळ्यात महत्त्वाची आमची सरकारकडे एक मागणी आहे की सेन्सॉरसाठी जे महामंडळाचं सर्टिफिकेट लागत होतं तेच सरकारनं आमच्याकडनं काढून घेतले. ते आम्ही आता परत आम्ही मिळवणार आहोत. कुणाकडे जायचं ते परत मिळवण्यासाठी पहिल्यांदा आम्ही लढणार आहे की तेव्हा अधिकार द्या. पण आता आम्ही कसं बोलणार? आमच्याकडे आमच्या एक सही दिल्यानंतर सेन्सॉर सर्टिफिकेट निर्मात्यांना मिळत होतं आणि तोच अधिकार काढून घेतला. आणि मुख्य म्हणजे आहे ना की आम्ही जे चित्रपटगृह आहेत किंवा मॉल्स आहेत त्यांच्यावरती डिपेंड राहणार नाही. आमच्या डोक्यात एक योजना आहे की जेणेकरून एक फिरते सिनेमागृह तयार करून आपल्याला आपल्या मार्फत प्रत्येक गावात आपल्याला पोचता येईल, जेणेकरून प्रत्येक सिनेमा हा लोकांना बघायला मिनी थिएटर पण ते फिरतात.